मैत्रिणींनो, रुचिरा कवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज उपमा, पोहे, डोसा, इडली वगैरे करतच असतो. आपल्याला असं नवीन काहीतरी खायची इच्छा असेल आणि आता मार्केटमध्ये कॉर्न भरपूर प्रमाणात येतात आहे. आज आपण करणार आहे मक्याचा उपमा. मक्याचा उपमा एकदम पौष्टिक आहे. मका खाणं एकदम. आणि आता आपण मक्याच्या उपम्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आता मक्याच्या उपमेसाठी लागणारे साहित्य बघूया. हे आपण मका घेतले, 1 वाटी हिरवी मिरची आणि लसूण आणि कांदा आणि कढीपत्ता. पोहे टाकणारे आपण, हे भाजून घेणारे पहिले. आणि ताक घेतले, कोथिंबीर, जिरं, मोहरी. आता आपण हे सगळं आलं, हिरवी मिरची आणि हा मका आपण हे सगळं वाटून घेऊया. आडसरच वाटून घ्यायचं. आपण मका आणि हिरवी मिरची आणि आलं वाटून घेतले. आता आपण याच्यामध्ये पोहे भाजून घेऊया. असं थोड्या वेळ. एकदम पौष्टिक आहे मकाचा उपमा. मका खाणे पण फार पौष्टिक आहे. आपल्याला डोळ्याचे आरोग्य सुधारते, डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत होते, ऊर्जा प्रदान करतं आणि प्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी करण्यास मदत होते. असा भरपूर प्रकारचे फायदे आहेत. आपण आपल्या जेवणात जेव्हा सीझन असतो तेव्हा खायलाच हवा मक्याचे वडे, मक्याचे उपमा असा करून आपण काहीतरी मका भाजून खातो. तसं खायलाच हवा. मका सीझनमध्ये येतो. तर आज आपण करणार आहे मक्याचा उपमा. एकदम टेस्टी होतो, झटपट होतो आणि पौष्टिक आहे. आता आपण भाजून घेऊ अजून थोडं 2 मिनटं. भाजून झालं आहे बघा आपला छान. आता आपण काढूया प्लेटमध्ये. आता तेल तापत ठेवलं आहे. पण आता मोहरी आणि जिरं टाकूया. मोहरी तडतडते, आपण कढीपत्ता टाकूया. कांदा टाकूया. आता आपण छान कांदा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. थोडे 2 मिनटं छान परतून घेऊ त्याला. टाकूया. तर छान परतून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकूया. आणि आता आपण जे वाटून घेतलं होतं ते आपण टाकूया. हे थोडं परतून घेऊया. आपण हे बॉईल नाही केले, पण यात आपण याच्यात बटर मिल्क टाकणार आहे, ताक टाकणार आहे, त्याच्याने शिजवून घेणार आहे. त्यात आपण मीठ टाकूया. थोडं असं परतून घेऊया छान. चवीनुसार मीठ टाकणार आहे. म्हणजे आपण पोहे टाकणार त्या अंदाजात आपण मीठ टाकूया. आणि ताक तुमचं जसं आंबट असेल, जास्त आंबट नको, त्यानुसार तुम्ही मीठ टाका चवीनुसार. आता हे आपण छान परतून घेऊया. एकदम झटपट, पौष्टिक आणि चविष्ट आणि झटपट होतात सकाळच्या वेळेस. आता आपण याच्यात पोहे साखर टाकूया. म्हणजे आंबट गोड तिखट असं एकदम छान चढते. आता हे सगळं कोरडं झालं आपलं. आता आपण याच्यात पोहे टाकूया.
एकदम चविष्ट लागतात. वेगळे काहीतरी तेच आपण प्रकार खाऊन कंटाळा येतो. तसे कॉर्नचा पोहे टाकून केलेलं उपमा एकदम. आता आपण ना हे पोहे भाजून घेतले ते टाकूया. आता परतून घेऊया छान. आपण याच्यात ताक टाकणार आहे, त्यामुळे ते पोहे पण छान भिजले जातात ताकात. एकदम चविष्ट लागतात. नुसत्या मक्याचा केला उपमा तर तो चव एकदम चविष्ट नाही येत त्याला. आवडेल त्याच्यात पोहे टाकून ताक टाकून केलं तर एकदम चविष्ट लागतं उपमा. हे पण ताक आहे बघा, ह्याच्यात टाकूया. आपण हलवून घेऊया. ताक टाकल्यानं ते पोहे एकदम चविष्ट, पोहे आणि मका एकदम त्याची चव, मक्याच्या उपम्याची चव एकदम छान होते. चविष्ट लागतं, एकदम भन्नाट चवीचा लागतो. तुम्ही असा केला नसेल तर नक्की करून बघा. नुसत्याच मक्याचा करण्यापेक्षा असं जरा पोहे टाकून केले तर भन्नाट चवीचा होतो मक्याचा. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आपण कोथिंबीर टाकूया. त्याला आता आपण 2 मिनिटांनी याला प्लेटमध्ये सर्व करूया. एकदम चविष्ट असा भन्नाट चवीचा हा मक्याचा उपमा होतो. हा आपला मक्याचा उपमा रेडी आहे. एकदम पौष्टिक होतो, झटपट होतो. तुम्ही त्याच्याच प्रकारचे उपमा खाऊन आपण रव्याचा उपमा करतो, पण आता मार्केटमध्ये मका भरपूर प्रमाणात येतात आहे. तर आपण मक्याचा उपमा करायला काही हरकत नाही. एकदम वेगळ्या पद्धतीचा चविष्ट असा होतो. आंबट गोड तिखट अशी चव लागते. कारण आपण त्याच्यात ताक टाकलं आहे, हिरवी मिरची आलं वाटून टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली. पौष्टिक असा मक्याचा उपमा तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेल नक्कीच. अशा प्रकारे तुम्ही करून बघा मक्याचा उपमा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. मस्त का आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू. धन्यवाद.